सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी कापसाची ताजी बातमी, त्याचबरोबर पीक विम्यासंदर्भात सुद्धा आलेली आहे ताजी बातमी, त्याचबरोबर खास करून पंतप्रधान किसान सन्मान योजनेविषयी सुद्धा आलेली आहे ताजी बातमी आणि त्याचबरोबर पावसासंदर्भात ताजी बातमी। चला तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वच बातम्याचा आढावा शॉर्टकटमध्ये पटापट आपण बघणार आहोत। अवश्य आपण पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। मित्रांनो, कापसाच्या भावाचा विचार केला तर काल आष्टी वर्धा बाजार समितीमध्ये 61 क्विंटल कापसाची आवक होऊन 7300 रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव गेलेला आहे। एकच बाजार समिती रविवार असल्यामुळे चालू होती। कापसाचा जर विचार केला तर कापसासंदर्भात एक बातमी अशी पण आहे की पंप हाऊसमधील 20 क्विंटल कापसाची चोरी, बालम टाकळी येथील प्रकार, पोलिसात गुन्हा दाखल। बोदेगाव शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरील प्रशासनाने सील केलेल्या पंप हाऊसमधील 1,40,000 रुपये किमतीचा 20 क्विंटल कापूस विना परवानगी चोरून नेण्यात आलेला आहे। या प्रकरणी शुक्रवारी दिनांक 14 ग्रामसेवक यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढची बातमी आपण बघू मित्रांनो की उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ येणार आहे। उद्या येणार आहे 2,000 रुपये। अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर 2.70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 2,000 जमा होणार आहे। PM किसान योजनेचा 17वा हप्ता पात्र 2.70 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंगळवारी जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुढची बातमी पीक विम्यासंदर्भात। 1 रुपयात पीक विमा भरपाई मिळेल केव्हा? एरंडोल तालुक्यातील 24,000 शेतकरी प्रतीक्षेत। शासन म्हणते विमा कंपन्याकडेच ठणठणाट। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याची रक्कम वर्षे जमा होत आहे, तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही। त्यामुळे 1 रुपयात पीक विमा हा नुसताच फार्स होता का, असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे। एरंडोल तालुक्यात सुमारे 24,000 शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा काढला आहे। एरंडोल तालुक्यात गेल्या वर्षी 24 व 25 सप्टेंबर 2023 रोजी अतिवृष्टी झाली होती। यात खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले। पीक विम्याच्या नियम अटींना अधीन राहून शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत नुकसानीचा पीक विमा कंपन्याकडे दावा केला, परंतु पीक विमा काही मिळाला नाही। पुढची बातमी पावसासंदर्भात। कोल्हा ठरला लबाड, आता भरोसा मोरावरच। अमरावती मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा सक्रिय असली तरी बंगालच्या उपसागरातून जो प्रवाह येत आहे तो कमजोर असल्याने मान्सूनची वाटचाल मंदावली आहे। 7 जूनपासून सुरू झालेल्या मृगाचे वाहन कोल्हा होते। आता 21 जूनपासून आद्राला सुरुवात होत आहे व वाहन मोर असल्याने यामध्ये पेरण्या पूर्ण होतील असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे। मान्सूनचा पाऊस येणार या आशेवर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे। अशा स्थितीत पेरण्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे। जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याची आनंद वार्ता भारतीय हवामान विभागाने बुधवारी दुपारी दिली होती। त्याचे 4 दिवस अगोदर रोज मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने किमान 2,000 हेक्टरमध्ये कपाशीची लागवड झाली आहे। गुरुवारपासून ढगाळ वातावरण असले तरी पाऊस मात्र तुरळक ठिकाणीच आहे। धन्यवाद, भेटूया।